ब्लाऊज शिवता येतं पण लहान मापाचं जमत नाही, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. आपण आज 11 वर्षाच्या मुलीचा ब्लाऊज बनवून घेणार आहेत. व्हिडिओ पूर्ण बघा. रामकृष्ण हरी माऊली. स्वागत आहे आपले माझ्या चॅनलमध्ये. आज मी तुम्हाला 11 वर्षाच्या मुलीच्या मापाचा ब्लाऊज दाखवणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल की आपण ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग करून घेत आहे व स्टिचिंग करून घेत आहे. मी तुम्हाला एकच व्हिडिओमध्ये कटिंग व स्टिचिंग असं सोबत दाखवणार आहे. खूप सोप्या अशा पद्धतीने मी तुम्हाला आजचे हे जे ब्लाऊज आहे ते दाखवते. हे बघा, आता मी तुम्हाला माप तसे देऊनच दिलेले आहे, ते बघू शकता तुम्ही. मला तयार उंची 11.5 हवी, तर मी 12.5वर मार्किंग करून घेतलेली आहे. उंची प्लस आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे, नेहमीप्रमाणे जसं मी घेते. आता शोल्डर जे आहे ते आपण 5 इंच घेतलेलं आहे. 2 गडा रुंदी व 3 शोल्डर असं, व मुंडा आपण 5.5 घेतलेला आहे. आता आपल्याला इथं बरोबर छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा आहे व प्लस मी 2 ते 2.5 इंच असं करून घेत आहे, कारण लहान मुलीचं ब्लाऊज आहे म्हणून मार्जिन थोडी मी जास्तची घेत आहे. बघा, अशा पद्धतीने आता आपण घडी टाकून घेतली. बरोबर आता मुंड्याचा जो काटकोन तयार झाला तिथून आता आपण आकार देऊन देऊ. आता हे आपले बघा 2 इंच आपण गडा खोली घेतलेली आहे. वरची गडा रुंदी जी आहे ती 2 घेतलेली आहे व गडा उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तुम्हाला जेवढा गडा हवा तेवढा. मी 8.5वर मार्किंग केलेली आहे व खालची जी गडा खोली आहे आपली ती आपण 2.5 इंच घेतलेली आहे. 2.5 व 2च्या असं पॉईंट मिळून आपल्याला काटकोन तयार करायचा आहे. व जो गडा आहे तो मी इथं कट करणार नाही, कारण आपण डिझाईनचा गडा बनवणार आहे या ब्लाऊजला. त्यासाठी फक्त आपण मार्किंग करून घ्यायचे आहे. आता आपलं हे बॅक पार्ट कट झालं, तेच आपल्याला फ्रंटसाठी ठेवून घ्यायचं आहे. लहान मुलीचं ब्लाऊज असल्यामुळे आपण फ्रंट पार्टमध्ये काहीच असे चेंज करणार नाही आहे. आपल्याला काही बदल करून घ्यायचा नाही आहे, उंची वाढवायची नाही आहे किंवा मार्जिनमध्ये वाढवायचं नाही आहे. जसं आपलं बॅक पार्ट आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला फ्रंट साईडचे पार्ट कट करून घ्यायचे आहे. एकदम सोपं अशा पद्धतीने खरंच मी तुम्हाला आजचे हे ब्लाऊज दाखवणार आहे, म्हणजे तुम्हाला पण जमेल. हे बघा, आता पुढच्या फ्रंट पार्टसाठी आपण गड्यावर मार्किंग करून घेतली 2 वर वरती व उंची अशी घेतलेली आहे मी 5 इंच. आता आपण तिथं असं पंचकोनी गड्याचा आकार देऊन देऊ. तुम्हाला जो हवा तो आकार तुम्ही देऊ शकता. चौकोन राव देऊ शकता किंवा गोल आकार देऊ शकता. मी इथं पंचकोनी असा गडा करून घेतलेला आहे. आता आपण आपले हे जे बाहीची कटिंग करून घेऊ. बाही मी 3 इंच तयार घेणार आहे, तर 3.5वर मार्किंग केली व बाही घडी जी आहे ते आपण 7.5 घेतलेली आहे. आता 3.5च्या बरोबर फोल्ड करून आपण तिथं उतार देण्यासाठी मार्किंग करून घेतलेलं आहे. तसं आपण तिथं उतार देऊन देऊ. बाहीचा जो आकार आहे तो देऊन देऊ. आता ही छोटीशी बाही आहे म्हणून आपण तिथं फिश कट काही देणार नाही आहे. जशी आपला हा एक शेप दिलेला आहे तोच आपण इथं राहू देणार आहे. आता हे जे आपले सर्व पार्ट कटिंग करून झाले ते आपण मेन कापडवरती पण कट करून घेऊ. हे बघा, आता आपले जे ब्लाऊजचे कापड आहे ते आपण मेन कपड्यावर कट करून घेतलेलं आहे. व आता तुम्ही बघू शकता, मी शोल्डरला बरोबर एकदम सेंटरला फोल्ड केलं व खाली असा एक कट लावून घेतलेला आहे. हा कट आपण टक्ससाठी लावलेला आहे. व आता मार्जिन कटच्या बाजूने मी 1/2 इंच वर घेत असं क्रॉसमध्ये हे कट करून घेत आहे. हे जे दोघं पार्ट आहेत आपले आपण ते बरोबर असे कट करून घेतले. मग आता आपण बरोबर शिद्या कपड्यावरती आपण अस्तर ठेवून घेऊ व गळा व खालची बाजू हे दोघं आपण अल्टर करून घेणार आहेत, कारण मी गळ्याला व खालच्या बाजूला पट्टी लावून घेणार नाही आहे. लहान मुलीचं ब्लाऊज आहे, तुम्हाला पण समजेल किंवा तुम्हाला पण सोपं जाईल अशा पद्धतीने मी आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठी बनवलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, स्किप न करता. हे बघा, पंचकोनी गळा होता तर आपण बरोबर जिथं कॉर्नर आला आपला तिथं कट लावून घेतलेला आहे. कट लावल्यामुळे जो आपला गळ्याचा आकार आहे तो व्यवस्थित जसा आहे तसा बरोबर आलेला आहे तिथं. आता आपण सर्व जे फ्रंट पार्ट आपण स्टिचिंग करून घेत आहे त्याच्यावर पूर्ण चारी बाजूंनी स्टिचिंग करून घेऊ. हे मी तुम्हाला एकच दाखवणार आहे, कारण सेमच आपल्याला दोघं तयार करून घ्यायचे आहे. खरंच ब्लाऊज खूप सुंदर बनणार आहे आजचं आपलं हे.
त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन पण क्लिक करा. त्याच्याने तुम्हाला माझे जे रोजचे नवनवीन व्हिडिओ असतील त्याची सूचना तुम्हाला मिळत राहील. व व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा व कमेंट करा. हे बघा, आता आपण बरोबर शोल्डरला असं फोल्ड करून घेतलेलं आहे व्यवस्थित मध्यावर. व आता तिथून मी टक्स घेऊन घेत आहे 4.5 इंच असा उंचीच्या. 4.5 इंच उंचीच्या आपल्याला टक्स घेऊन घ्यायचा आहे. जसं आपण बॅक पार्टला घेतो तसंच मी इथं फ्रंट पार्टसाठी घेऊन घेणार आहे. व हे बघा, आपण जे क्रॉस कापून घेतलेलं होतं ते आपल्याला टक्स घेतल्यानंतर बरोबर ती बाजू सरळ झालेली आहे. कारण मी याला पट्टी लावणार नव्हती म्हणून मी आधीच कट करून घेतलेलं होतं. जर आपण पट्टी लावून घेतो खाली तर आपल्याला आधी काही कट करायची गरज नसते. जेव्हा आपण टक्स घेतो तेव्हा ते आपल्याला बरोबर कट करावं लागतं. आता आपण हे कॅनव्हेस घेऊन घेतलेलं आहे फोल्डेड. तिथं मी वर 2 इंचावर गळा रुंदीची मार्किंग केली व गळा घेतला मी माझे 8.5 इंच, खाली 2.5 इंच घेतलेला आहे. असा आपण काटकोन तयार करून घेऊ. व गळ्यासाठी आपण छान असा मस्त एक आकार देऊन देऊ गळ्याला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा व कमेंट करा. कमेंटने मला नक्की कळवा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. चॅनलवर जर तुम्ही नवीनच असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन पण क्लिक करा. बेल आयकॉन क्लिक केल्याने तुम्हाला माझे जे रोजचे व्हिडिओ असतील त्याची सूचना तुम्हाला मिळत जाईल व तुम्हाला असे छान छान असे डिझाईन बघायला मिळतील व नवनवीन प्रकारचे असे ब्लाऊज तुम्हाला बघायला मिळतील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा, आता आपला इथं आकार देऊन झालेला आहे. आता आपण तो व्यवस्थित असा कट करून घेऊ. नीट लक्षपूर्वक बघा आपण कसं कट करून घेत आहे. गळ्याचा जो आकार आहे तो, व मी हा जो आपण ठसा बनवून घेतला गळ्याचा तो मी येलो कपड्यावरती चिपकवून घेणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण त्याला चिपकवून घेतला. 1/2 इंच कपडा सोडत मी बाहेरून कट करून घेतलेला आहे. व आता आपल्याला त्याला असं फोल्ड करून त्याच्यावरती अशी स्टिचिंग करून घ्यायची आहे. जो आपला बाहेर कपडा सुटलेला आहे 1/2 इंच तेवढा आपल्याला बरोबर असं फोल्ड करून घ्यायचा. हे बघा, आता मी बॅक साईड अशी तयार करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता नेहमीप्रमाणे. व आपला जो ठसा तयार झालेला आहे त्याचे पण सेंटर काढायचं आहे आपल्याला व बॅक पार्टचं पण सेंटर काढायचं आहे. आता तुम्ही बघू शकता आपली बॅक साईड जी आहे ते आपल्याला उलट बाजूने वर दिसत आहे. त्याच्यावर आपण जो ठसा बनवला गळ्याचा, जो आकार बनवून घेतलेला आहे तो पण आपण असा उलट बाजूने ठेवून घ्यायचा आहे. म्हणजे सीधी बाजू खाली जाऊ द्यायची व उलट अशी वर राहू द्यायची. आता आपल्याला बरोबर आपली स्टिचिंग करून झाली. आता 1/2 इंच कपडा सोडत असं कट करून घ्यायचं व गळ्याला छोटे छोटे असे कट लावून घ्यायचे. त्यानंतर आपण आता त्याला असा फोल्ड करून घेऊ. हे बघा, म्हणजे पलटवून आपण बरोबर त्याला शिद्या बाजूवर करून घेतला. आता आपण तिथं दाबटीप टाकून घेऊ गळ्याला बरोबर काठावर. जो आपला आतला शेप आहे गळ्याचा मटका आकार जो आलेला आहे तिथं आपण स्टिचिंग करून घेऊ. जर तुम्ही लेस लावत नसताल तर तुम्ही धागा जो आहे तो मॅचिंग घ्या. म्हणजे जो वरचा धागा आहे तो व्यवस्थित असा मॅचिंग करून घ्यायचा. जर लेस लावायची असेल तर आपण कुठला पण धागा घेतला तर काही हरकत राहत नाही, कारण लेसमध्ये तो असा झाकला जातो.
हे बघा, आपल्याला बरोबर आता बाहेरच्या बाजूने असं आकाराने स्टिचिंग करून घ्यायची आहे. त्यानंतर आता आपण इथं लेस पण लावून घेणार आहेत गळ्याला. एकदम असं सुंदर अशी आपण लेस लावून घेऊ. आता आपली इथं लेस लावून झाली का आपण पूर्ण जे ब्लाऊज आहे ते मी रेडी करून घेणार आहे. कारण पूर्ण ब्लाऊज म्हणजे आता आपल्याला फक्त शोल्डर जोडून घ्यायचे आहे व बाह्या लावून आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. एकदम म्हणजे ते कसं सर्वांना जमतच असेल ते. आपण ज्या प्रकारे मोठ्या मापाचं ब्लाऊज शोल्डर जोडून स्टिचिंग करून घेतो तसंच आपल्याला हे लहान मापाचं पण ब्लाऊज करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने मी माझं जे ब्लाऊज आहे ते असं रेडी करून घेतलेलं आहे. खूप सुंदर असं आपलं आजचे हे ब्लाऊज बनलेलं आहे. व मी तुम्हाला म्हणजे ज्या मुलीचा मापाचा आपण हे ब्लाऊज बनवलेलं आहे तिला मी हे ब्लाऊज घालून पण दाखवणार आहे. म्हणजे की तिला ब्लाऊज कसं बसलं फिटिंगला हे पण तुम्हाला बघायला बरं पडेल. तुम्ही बघू शकता ब्लाऊज किती सुंदर असं फिनिशिंगमध्ये आपलं तयार झालेलं आहे. जॉईंट जे आहेत आपले बाहीचे ते पण बरोबर सारखे आलेले आहेत. हे जॉईंट खालीवर जर होत असतील तर मी तुम्हाला एक लिंक दिली डिस्क्रिप्शनमध्ये, तो पण व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा. खूप सुंदर असा व्हिडिओ मी बनवलेला आहे तो. आजचा आपला हे ब्लाऊज एकदम छान असं इथं तयार झालेला आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ बघत चला व व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा व कमेंट करा. ह्या ब्लाऊजच्या लटकनचा व्हिडिओ मी बनवलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन